नमस्कार मित्रमंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे तिथे खेळत असते आणि जी अवंती आहे ती तिला शिकवत असते. ती म्हणते, सावी मी तुला जादू शिकवते. तर सावी म्हणते की हो काकू, मला जादू शिकवा तुम्ही पत्त्यांची. तर आता ती म्हणते की हो चला आपण दोघी खेळूयात, असं चालू असतं. तर इकडं जो धैर्य आहे तो तिथे येतो आणि म्हणतो की काय चाललंय तुमचं. तर आता लगेच सावी म्हणते, मला काकू आहे ना, तुम्हाला माहीत नाही आहे, मला काकू खूप छान जादू शिकवत आहेत, तुम्हाला माहीतच नाही आहे. मला काकू खरंच खूप छान जादू शिकवत आहेत, माझी काकू लय छान आहे असं म्हणत असते. तर धैर्य म्हणतो की काय शिकवताय नीता वहिनी, अवंती वहिनी. तर आता अवंती म्हणते की अहो धैर्य भाऊजी, मी तिला पत्त्याचा खेळ शिकवत होते. तर ते म्हणते, खरंच का, खूप छान, मग खेळा दोघीजणी. मला बाहेर जायचं होतं थोडंसं. सावी जाऊ का गं मी बाहेर. तर सावी म्हणते, नाही या फ्रेंड, अजिबात बाहेर जायचं नाही, तू मला सोडून तर अजिबात कुठेच जायचं नाही असं सावी बोलते. तर आता धैर्य म्हणतो, अगं सावी, माझं काम अर्जंट आहे, मला जावं तर लागेल अगं. तर आता लगेच ती म्हणते की नाही जायचं, मी तुला जाऊन पण देणार नाही. सावी उठते आणि लगेच दरवाजा लावून येते. ती म्हणते की आता खरंच जाऊन देणार नाही आहे मी तुला असं म्हणते. तर आता लगेच म्हणतो की अगं सावी, खरंच महत्त्वाचं काम आहे, जाऊ दे ना मला. तर आता लगेच अवंती म्हणते की हे बघ सावी, तुला आता याला एक गंमत दाखवायची ना, तुला फ्रेंडला गंमत दाखवायची आहे, त्याला जादू दाखवायची आहे ना, मग तो इथे असला तर त्याला जादू कशी दाखवणार. अगं त्याला गल्ला सगळं त्याच्या समोर घडेल ना, मग तो इथं नसल्यावरती आपण जादू करूयात, तुला मी तोपर्यंत शिकवेल आणि तो आला का मग त्याला तू दाखवायला मज्जा येईल ना. त्याने इथं बघितलं तर त्याला काही मज्जा येणार नाही, त्याला जाऊ दे ना, त्याचं फ्रेंडचं काम आहे तर. तर आता सावी म्हणते, ठीक आहे पण लवकर यायचा, मला नाही माहिती बाकीचं. तर आता तो म्हणतो की हो लवकर येईल मी, तू काळजी नको करू असं म्हणते. तर आता धैर्य तिथून निघून जातो. तर आता इकडं जी अवंती आहे, अवंती आता सावीला तिथे शिकवत असते पत्त्याचं. आता सावी पण तिथे आता मस्त खेळत असते. तर सगळी जादू शिकून होते आणि आता लगेच अवंती म्हणते की अगं सावी, तू आता हे शिका चांगला प्रॅक्टिस करायची वाली फ्रेंडला येईपर्यंत. तर आता लगेच म्हणतं की ठीक आहे, मी आता प्रॅक्टिस करते, म्हणजे फ्रेंड आल्यावरती मला लगेच जादू करून दाखवता येईल असं सावी म्हणते. आणि आता सावी ते शिकत असते, तिची प्रॅक्टिस चालू असते. आणि ते आता ती म्हणते, मला फ्रेंडची खूप आठवण येते. अवंती तिथून गेलेली असते. सावी इकडे तिकडे फ्रेंडला आवाज देते, ती म्हणते फ्रेंड लवकर ये ना. तेवढ्यात आता तिथे तिला आवाज येतो. धैर्याने आवाज दिल्यासारखा कुणीच तिथे फोनची रेकॉर्डिंग लावतं आणि त्या रेकॉर्डिंगच्या मागे ती पळत असते. पळता पळता ती बाहेर येते आणि बाहेर आल्यावरती ती डायरेक्ट त्या फोनच्या मागे मागे जिकडं फोनचा आवाज येईल तिकडे तिकडे जायला लागते. एका जुन्या पडलेल्या घरामध्ये सावी जाते. हा सगळा प्लॅन त्या दामिनीचा आणि नानाचा असतो. आणि आता ते सावीला तिथे घेऊन येतात. सावी तिथे आल्यावरती सावी आतमध्ये जाते त्या घरामध्ये फ्रेंडचा आवाज ऐकून. आणि तिथे गेल्यावरती त्या दामिनी लगेच आता त्या घराला आग लावते, बाहेरून आग लावून पेटवून देते ते घर. आणि आता लगेच सावी त्या घरामध्ये असते. धैर्य तिला वाचवण्यासाठी तिथे येतो, पण दामिनी म्हणते, नाही धैर्य, अजिबात नाही जायचं तू आतमध्ये, मला तुला नाही माहिती माझं तुझ्यामध्ये किती जीव आहे ते, तू अजिबात जायचं नाही, मला काही होईल तू गेला आतमध्ये तर असं म्हणत असते. धैर्य म्हणतो, नाही आई, मला सावीला वाचावं लागणार आहे, मला आतमध्ये जाऊ दे, माझा हात सोड असं म्हणतो. आणि धैर्य आता आगीमध्ये उडी मारतो. सावी ओरडतच असते, फ्रेंड 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 मला वाचव, फ्रेंड मला खूप भीती वाटते, खूप आग जाग लागली ते असं म्हणत असते. तर आता लगेच धैर्य तिथे सावीला वाचवण्यासाठी त्या आगीमध्ये उडी मारतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये खरंच धैर्य सावीला वाचू शकेल का, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.